उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काल नागपूर शहरात बिबट्याचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याने जे आहे ते दहशत माजवली. नांदेडच्या लोहा तालुक्यात सुद्धा बिबट्याने जे आहे ते अनेकांच्या नाकी नऊ आणले होते. नागरिकांमध्ये जे ते भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र आता अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 25 बिबट्यांच्या नोंदी ज्या आहेत ते वन विभागात आढळल्यात. मात्र यापेक्षा सुद्धा जास्त बिबटे नांदेड जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. आणि काल जे आहे ते रोडगी शिवारात जे आहे ते बिबट्या अनेकांनी पाहिला. याच आखाड्यावर जे आहे ते एका वासराची सुद्धा या ठिकाणी बिबट्याने शिकार केली. आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल, काल रात्री बिबट्याने याच आखाड्यावर जे आहे ते एका गायीच्या वासराची शिकार केली. शिकार केल्यामुळं वातावरण खूप भयभीत झालेलं आहे शेतकऱ्याचं. आणि शेताचं खूप मोठं नुकसान होत आहे. रोजानं बाया येत नाहीत. बाया लावल्या तरी 2-3 जण माणसं शेतात ठेवावं लागले. प्रशासनानं आणि वन खात्याने याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून हे आमचा प्रश्न मार्गी लावा. आणि दुसरा एक मुद्दा साहेब असा मेन म्हणजे दिवसात तर कोणी आमच्या शेतात येणं आले, पण लाईटचा मेन प्रश्न असा आहे की आमचा संध्याकाळी जे लाईट आहे ते आमचे बंद करून दिवसा देवावं, एवढंच माझं शासनाकडे म्हणणं आहे. निश्चित आपण बघतोय रात्रीचा विद्युत पुरवठा देऊ नये, दिवसाचा विद्युत पुरवठा द्यावा. काय नाव आहे हे? तुमचाच आखाडा आहे. रात्री बिबट्या आला होता, नेमकं काय झालं? माझं नाव शिवाजी नारायण कदम. रात्री आमचं वासरू खाल्लेलं आहे. हो. आणि हे आमचं तर झालंच नुकसान. हो. दुसरं कोणाचं असं होऊ नये, काहीतरी उपाययोजना करायला काय पाहिजे. केलं पाहिजे? काहीतरी शासनानं करायला पाहिजे याच्यासाठी. हम्म. आमचं तर गेले का 1 वर्षाचं दूधही गेलं, वासरूही गेलं, अजून 1 वर्ष बाळगावं लागणार आहे. गाय दूध काढू दे का? आता नाही काढू देत. हम्म. हा. बरं. आता इलाजच नाही ना. लेकरा बाळाला दूध होतं तर तेही गेलं आमचं. आता शासनाने याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. निश्चित आपल्यासोबत ताई आहे. ताई, तुम्ही शेती काम करत होता, इकडे बिबट्याचा वावर आहे. काय मनात भावना आहेत? भावना म्हणजे काय, भीती वाटायली. हम्म. शेताला येऊ वाटणं झालंय. हम्म. मग आता आम्ही रोज मजूर आहेत. हो. शेताला आल्याशिवाय कसं हो. आहे की नाही. हो. आम्हाला काहीतरी शासनानं काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. माझं काम कसं करताय? असेच माणसं सोबत ठेवावं लागायलेत. बरं. मग याच्या पुढचं आता आपल्यासोबत आजी आहेत. आजी, काय नाव आहे? बरं. काय सांगाल, तुम्ही सुद्धा या ठिकाणी काम करत होते, बिबट्याची प्रचंड भीती वाटते? हो. हं. लेकरं बाळ आहेत ना, घेऊन काम करायची भीती वाटते. मग कसं काम करतात? काय करावं, आता घरी बसून खावं लागते. घरी कसं बसणार. कामाला तर यावंच, गरिबी परिस्थिती आहे. हा. कामाला तर यावंच लागते. मग असंच गडी माणूस सोबत ठेवावं लागले. बरं. भीती वाटायली, येऊ वाटायला चालले शेताला. दुसरे नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळतं, या भागात कधीपासून बिबट्या दिसतो? 1 महिना झाला दिसालाय. हा. महिना झाला दिसालाय. पुन्हा लोक भियाले तर दाऱ्यावर यायला आले. हम्म. दाऱ्यावर आल्यानं समजा तसे भेव वाटाले, मोटर बंद करून माणूस घराकडे चालले. हो. काय करावं मग, आता इलाजच नाही. हम्म. सरकारनं काहीतरी पाहायला पाहिजे त्याच्याकडे. हम्म. आता समजा आम्ही संध्याकाळी आलो, हो. ढोरं वासरापाशी ढोरं मधात जरी बांधली, हो. एखादं वासरू बाहेर राहिलं, त्याला फोडायची भीती असेल म्हणून माणूस झोपाले. तिथं मग काय करावं, आता इलाजच नाही आमचा. शेतकरी आहे आम्ही. शेतकऱ्यासाठी आता काय करावं, सरकारनं काहीतरी बघायला पाहिजे. काय सांगाल तुम्हाला? काहीच नाही. आमच्या गायचं वासरू खाल्लं रात्री बाहेर ठेवलं होतं. बांधून गेलो. पुन्हा संध्याकाळी बरं, दिवसभर बरं. काम केल्याबद्दल सकाळी चेवच आला नाही. सकाळी येऊन पाहिलं तर वासरू बिबट्यानं खाल्लं आमचं. मग ते आम्ही आखाडे पाहतोय आणि अनेक आखाडे जे आहेत ते कुलूप बंद आहे, तिकडे रात्रीची जागा करत नाही कोणी आता. जागील कोणी करत नाही. भेव वाटाली त्याच्यामुळे कोणी संध्याकाळची भिजवायला यायची हिंमत होऊन आली. आणि लईन संध्याकाळची असल्यामुळे कोणी येईन आले भिजवायला. या भागातल्या अजून कोणत्या गावात बिबट्या दिसला असं लोकांचं सांगणं आहे? लिंबगावला दिसला, तिथं 2 कुत्रे खाल्लेत. हा. आता इथं गावकरी आमच्या शेजारी एक हे होता, संध्याकाळच्याला पाहिला त्यानं. एक वाघीण होती आणि 2 बारकी पिल्ले होती त्याच्यासमोर. वाघीण होती? बिबट्या 2 पिल्ले होती. पाहिली माणसानं रात्री तिकडं. त्याने बॅटरी दाबून पाहिली, ते पळाला मग. निश्चित आपण बघतोय, आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील रोडगी शिवारात आहे. हे सगळे स्थानिक शेतकरी होते. ज्या पद्धतीने या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे, कुत्रे असतील, लहान जे आहे ते वासरं असतील, कोंबड्या असतील, असे प्राणी जे आहे ते प्राणी बिबटे लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. शेती काम करायला मजूर भेटत नाही. जर भेटले तर त्यांना जे आहे ते
बाजूला थांबण्यासाठी नागरिक लागत आहेत, जेणेकरून बिबट्याने काही हल्ला करू नये. अशी सगळी परिस्थिती या निमित्तानं जे आहे ते पुढे आले चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर महावितरण जे आहे ते रात्रीचा विद्युत पुरवठा न देता दिवसा विद्युत पुरवठा द्यावा अशी सुद्धा मागणी या निमित्तानं शेतकऱ्याची पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रोडगी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.